रात्र खूप शांत होती, पण तिच्या मनात वादळ उठलेलं होतं. शब्द गोंधळले होते. भावना उरातच अडकून पडल्या होत्या कारण आज पुन्हा एकदा तिनं सगळं ऐकून घेतलं. पण काहीच बोलली नाही. तिचं नाव आर्या आणि तिचा नवरा सिद्धार्थ. लग्नाला 5 वर्ष झाली होती. सुरुवातीचे काही महिने खूप सुंदर गेले. हसणं, फिरणं, फोटो, गप्पा, स्वप्न. पण मग हळूहळू संवादाची जागा आक्षेपांनी घेतली. प्रेमाच्या जागी सवय आली आणि शेवटी त्या सवयीचं ओझं झालं. सिद्धार्थ सतत त्रासिक बोलायचा. त्याला तिचं हसणंही टोचायचं, तिचं लिहिणं, तिचं स्वप्न, तिचा आवाज, काहीच त्याला नको वाटायचं. आणि आर्या, ती फक्त एक विचार करत राहिली, कुठे कमी पडलो आपण. ती रोज स्वयंपाक करून त्याची वाट पाहायची, पण तो घरी यायचा उशिराने आणि यायचं कारण असायचं फक्त थकवा आणि नाराजी. ती बोलायचा प्रयत्न करायची, पण तो म्हणायचा, नको रे आता लेक्चर. ती रडली नाही, फक्त आवाजातला हसू थांबवला. स्वतःशी गप्प झाली आणि एक दिवस तिनं लिहिणं बंद केलं कारण त्याचं म्हणणं होतं, लोक वाचत नाहीत आता, हे सगळं मूर्खपणा आहे. पण तिनं हळूच एक गोष्ट लिहिली, स्वतःसाठी, स्वतःशी. आणि ती गोष्ट होती एका स्त्रीची, जी आयुष्यभर फक्त ऐकत गेली पण शेवटी एक दिवस शांतपणे घर सोडून गेली कारण तिला तिच्या शब्दांची किंमत कळली होती. ती गोष्ट आर्यानं कुणालाही सांगितली नाही, पण एक ऑनलाईन लेख म्हणून अपलोड केली आणि विसरून गेली. काही दिवसांनी तिला एक मेल आला, तुझी गोष्ट वाचली आणि मी स्वतःला एका भिंतीवरून परत खेचलं. धन्यवाद. ती थरारली. तिला कळलं की तिचं मौन कोणीतरी ऐकलंय आणि त्याच्या आयुष्याला वाचवलंय. सिद्धार्थ अजूनही तिच्या कवितांवर हसायचा. तिला थांबवायचा प्रयत्न करायचा, पण ती आता बोलत नव्हती. ती लिहित होती. एक दिवस तिनं त्याच्या टेबलावर एक वही ठेवली. त्याचं नाव होतं, पण मी बोलले नाही. आणि त्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, तू जेव्हा ओरडलास, मी गप्प होते. तू जेव्हा हसणं विसरलास, मी गप्प होते. तू जेव्हा माझ्या अस्तित्वाला प्रश्न विचारलास, तेव्हाही मी गप्प होते. पण माझं मौन म्हणजे कमकुवतपणा नव्हे, ते माझ्या शब्दांची शक्ती आहे, जी मी आता स्वतःसाठी वापरणार आहे. त्याने ती वही उघडून वाचली आणि ती एक वाक्यांच्या धक्क्याने हादरला. त्याच्या समोर बसलेली तीच स्त्री होती, पण आता ती गप्प नव्हती. ती शब्दांत बोलत होती आणि त्याला उत्तर देत होती. ही होती पण मी बोलले नाही. एक अशी कथा, जिथं न बोललेलंही इतकं काही सांगून जातं की समोरच्याला मौनातले शब्द ऐकू यायला लागतात आणि एक दिवस त्यानं ऐकणाऱ्यालाही समजतं की शब्द जेव्हा थांबतात, तेव्हाच खरं काहीतरी सुरू होतं. ती वही त्याच्या हातात होती, पण आता त्याच्या डोळ्यांतली नजर पहिल्यांदाच त्या ओळींना समजून पाहू लागली होती. त्या प्रत्येक शब्दात एक खंत, एक वेदना, एक दडपलेली हाक होती जिच्याकडे तो वर्षानुवर्ष दुर्लक्ष करत राहिला होता. आणि आज तो प्रत्येक वाक्य वाचताना आतून हलत गेला होता कारण आता त्याला जाणवत होतं की तिचं गप्प बसणं हे तिचं हरवणं नव्हतं, ते तिचं स्वतःला सावरणं होतं. वहीच्या शेवटच्या पानावर फक्त एक वाक्य होतं, मी तुझ्यासाठी गप्प होते, आता माझ्यासाठी लिहिते आहे. तो पानाकडे पाहत राहिला, कितीतरी वेळ, न बोलता, न हलता. आणि त्याच्या लक्षात आलं की आता तो तिच्याकडे केवळ एक बायको म्हणून पाहू शकत नाही. ती आता फक्त त्याची राहिलेली नव्हती, ती आता स्वतःची झाली होती. त्या रात्री ती खोलीत आली, त्याच्याजवळ थांबली नाही, काही विचारलं नाही आणि मोबाईलवर नवीन लेख पोस्ट करत तिनं लिहिलं, जेव्हा एखादं नातं तुला बोलण्याची परवानगी देत नाही, तेव्हा त्या नात्याला मौनाची शिक्षा होते. पुढच्या काही दिवसांत तिचे लेख प्रचंड वाचले जाऊ लागले. तिचा ब्लॉग, मी बोलले नाही, नावाने ओळखला जाऊ लागला आणि शेकडो स्त्रिया तिला मेल, मेसेज, चिठ्ठ्या पाठवू लागल्या, तू माझ्यासारखी आहेस, पण तू लिहिलंस, आम्ही अजून गप्प आहोत. तिचं जग आता बदलू लागलं होतं. पण सिद्धार्थ, तो अजूनही त्याच घरात होता, तीच व्यक्ती. पण आता त्याच्या मनात एक अनोळखी शांतता वसली होती. तो रोज संध्याकाळी त्या वहीच्या पानांवरून बोटं फिरवायचा आणि स्वतःला शोधायचा, पण तो शोध आता उशिराचाच होता. एक दिवस त्यानं तिला विचारलं, आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? ती त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, मी सुरूच आहे, पण आता माझ्या शब्दांत. तो गप्प झाला आणि तिच्या मागे चालत राहिला, पण ती थांबली नाही. कारण आता तिचं चालणं म्हणजे तिच्या प्रत्येक न बोललेल्या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि तिनं जगालाच सांगितलं, पण मी बोलले नाही, हे वाक्य आता संपूर्ण जगाला बोलकं करतं आहे. कधी कधी एक स्त्री शांत असते,
पण तिचं मौन म्हणजे पराभव नसतो, तो असतो एक शब्दांची साखळी, जी एके दिवशी आवाज होऊन जग बदलून टाकते. आज तुम्ही ऐकली, पण मी बोलले नाही. एक अशी गोष्ट, जी हजारो आवाजांना हिंमत देते. जर तुमच्याही मनात काही असं दडलं असेल, जे अजून शब्द बनायचं थांबून आहे, तर आठवणीच्या गोष्टी मराठी कथाला फॉलो करा. कारण इथे प्रत्येक मौनाला शब्द मिळतो, आणि प्रत्येक मनाला आवाज.